दरम्यान राजेंद्र राऊतांना दोष देऊन उपयोग नाही, ही सगळी भाषा देवेंद्र फडणवीस यांचीच आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केला। मराठ्यांमध्ये दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केला। याला राजेंद्र राऊतांनी प्रत्युत्तर देताना काय म्हटलंय तेही पाहूया। मराठ्यांपुढे हे असे लोक चिल्लर आहे, असे किती काही किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही। ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची, सगळेची सगळे, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार चालू होते। असे सैनिक जर मराठीत कापायला निघाले देवेंद्र फडणवीस साहेबांचा ऐकून, त्याला दोष द्यायचंच नाही। मला असं वाटतं की सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची, सगळी टोटल देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जुळलं नाही, आता पुरी ताकद त्याला दिली आणि त्याच्या हातातून आता दंगली काढायची, कारण हे श्रीमंत मराठ्यांना गरजच नाही। मराठ्याचा आमदार पाडायचा आणि सोपलला निवडून आणायचं, काय बहुतेक दादांनी काही विचार वगैरे केला की काय, आता मला पण प्रश्न पडेल। आणि तालुका बघतोय सगळा, तालुक्याने बघू द्या, तालुक्याने जी भूमिका घेईल ती मला मान्य, शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांच्या पुढं तर माझी जायची कॅपॅसिटी नसतीच। कुणी काय बोललं ह्याच्याकडनं सुपारी मिळाली त्याच्याकडनं मिळाली, आता आम्ही बोलावं का? मग आम्ही बोललं गेलं की राग येते। तुम्हाला कोणाची सुपारी मिळाली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशा टाळ्या टोप्यांच्या कशा वाजते ते खटा खटा राजेशबाई याच्या, रोहित पवार आता त्या दिवशी मी काय भाषण करतो किंवा काय करतो, काय थोडं झालं की रोहित पवारांचा सगळा ती IT चा सगळा खटा 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 चालू होतो लगेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।